जम्मू काश्मीरातील पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, या भ्याड हल्ल्यात 28 निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी जीव गेला। आणि हा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली, कारण या हल्ल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्राथमिक तपासामध्ये जी माहिती समोर आली त्यात असं दिसतंय की पाकिस्तानने या हल्ल्याला मदत पुरवलेली आहे। या हल्ल्याचं कनेक्शन पाकिस्तान सोबत असल्याचं दिसून आलं। त्यामुळे भारत सरकारने तातडीने आता पावलं उचलायला सुरुवात केली। म्हणजे ज्यावेळेस पुलवामा हल्ला झाला होता त्यावेळेस देखील भारताने कडक भूमिका घेतली आणि काही दिवसातच सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानवर राबवला आणि दहशतवाद्यांची तळ ज्या ठिकाणी होती ती उद्ध्वस्त केली होती। यावेळेस मात्र भारताने कायदेशीर भूमिका घेतली आणि सुरुवातीपासूनच पाकिस्तानची नाकेबंदी करायला सुरुवात केली। सगळ्यात आधी जो निर्णय घेण्यात आला त्या निर्णयामध्ये जे पाकिस्तानातले नागरिक भारतामध्ये राहत आहेत, म्हणजे सार्क विजा असेल, त्या विजावर जे नागरिक भारतात आलेले आहेत त्यांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश जे आहेत ते भारत सरकारने दिले। या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने एक नोटिफिकेशन जारी केलं आणि परराष्ट्र सचिवांनी त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे। हा सारा विषय घडल्यानंतर सगळ्यात आधी जी चर्चा सुरू झाली ती भारत देशामध्ये किती पाकिस्तानी नागरिक राहत आहेत। आणि जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर जळगावातली पोलीस प्रशासनाकडे जी आकडेवारी आता उपलब्ध आहे ती आकडेवारी लोकमतने मिळवली आणि त्यात तब्बल 405 पाकिस्तानी नागरिक सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये राहत असल्याची माहिती आहे। हा आकडा ऐकून तुम्हाला देखील थोडी चिंता वाटत असेल, परंतु काही माध्यमांनी ही आकडेवारी घेऊन सनसनाटी निर्माण करणाऱ्या बातम्या पेरल्या आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये देखील संभ्रम निर्माण झाला की एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी नागरिक जळगाव जिल्ह्यामध्ये कसे राहत आहेत। तर याची वस्तुस्थिती नेमकी काय आहे, हे पाकिस्तानी नागरिक नेमके कोण आहेत, एवढ्या मोठ्या संख्येने जळगाव जिल्ह्यामध्ये कसे राहत आहेत, तर हीच माहिती लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत वस्तुनिष्ठ माहिती जावी म्हणून हा व्हिडिओ आम्ही तयार करत आहोत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये। मी प्रशांत बदाने। पहलगाम हल्ल्यानंतर जी काही आता हालचाली सुरू आहेत त्याच्यामध्ये भारत सरकारने पाकिस्तानची नाकेबंदी करण्यासाठी काही प्रमुख निर्णय घेतले। या निर्णयांमध्ये सगळ्यात महत्वाचा जो निर्णय होता तो 1960 पासून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सिंधू नदीच्या पाणी वाटपा संदर्भातला जो करार होता त्याला सिंधू जल करार म्हणून तो ओळखला जातो। हा करार तातडीने स्थगित करण्याचा निर्णय घेतला। त्यासोबतच सार्क विजावर जे पाकिस्तानी नागरिक भारतामध्ये आलेले होते तर त्यांना तत्काळ म्हणजे 48 तासाच्या आत देश सोडण्याचे आदेश परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले। जळगाव जिल्ह्यामध्ये जे 405 पाकिस्तानी नागरिक राहत आहेत त्याच्यामध्ये 3 मुस्लिम आणि इतर सर्व जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये सिंधी बांधवांचा समावेश आहे। आता हे सिंधी बांधव ज्या विजावर आलेले आहेत तो सार्क विजा नाहीये, त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने जे काही आदेश जारी केलेले आहेत त्यानुसार त्यांना देश सोडावा लागणार नाहीये, कारण हे जे नागरिक आहेत हे बहुसंख्य नागरिक व्हिजिटर विजाने ते भारतामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी काही नागरिकांनी म्हणजे जवळपास सगळ्याच नागरिकांनी जे आहे ते भारतात सीएए कायद्या अंतर्गत त्यांना भारतीय नागरिकत्व मिळावं म्हणून त्यांनी ऍप्लिकेशन आपल्या यंत्रणेकडे केलेलं आहे। 393 नागरिक आता सद्यस्थितीमध्ये दीर्घकालीन विजावर ते भारतात वास्तव्य करतात, म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचं वास्तव्य आहे। आणि उर्वरित जे 12 नागरिक आहेत जे नव्याने आलेले आहेत त्यापैकी 6 जणांनी दीर्घकालीन विजासाठी अप्लाय केलेला आहे आणि जे आहेत ते टुरिस्ट विजा त्यांचा असू शकतो असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे। सार्क विजा नसल्यामुळे या नागरिकांना देश सोडावा लागणार नाहीये। जर समजा येणाऱ्या काळामध्ये परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भातल्या काही गाईडलाईन जारी केल्या आणि टुरिस्ट किंवा दीर्घकालीन विजावर असलेल्या नागरिकांना जर देश सोडण्याचं आदेश निर्गमित केले तर मात्र पोलीस प्रशासन त्यांना त्या संदर्भातल्या नोटीस बजावू शकते। सद्यस्थितीमध्ये जे सिंध प्रांतातून आलेले म्हणजे पाकिस्तानात जो सिंध प्रांत आहे मग त्यातला जो भाग आहे कराची असेल, सखर, कंदकोट, डेरकी ही जी त्या ठिकाणची गावं आहेत, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर सिंधी बांधव आपल्या भारतात आलेले आहेत आणि ते जळगावच नाही तर इतर शहरांमध्ये देखील सद्यस्थितीमध्ये वास्तव्याला आहेत। आजही भारतात राहणारे काही सिंधी बांधव म्हणजे ज्यांनी भारतातलं नागरिकत्व मिळवलेलं आहे त्यांचे काही नातेवाईक आजही सिंध प्रांतामध्ये राहतात आणि मग धार्मिक कार्यक्रम असो, एकमेकांच्या सुखदुःखाचा काही प्रसंग असो त्याच्यामध्ये हे नागरिक ये जा करत असतात। मग हे नागरिक ज्यावेळेस भारतात येतात
त्यावेळेस त्यांना व्हिजिटर व्हिसा घेऊन भारतात यावं लागतं. आणि जर समजा त्यातले काही नागरिक भारतातच वास्तव्य त्यांना करायचं असेल, कारण पाकिस्तान आणि भारताचे संबंध हे नेहमीच आणलेले असतात, त्यामुळे त्या ठिकाणच्या पाकिस्तानींकडून सिंध प्रांतातले जे हिंदू बांधव आहेत, मग त्यात सिंधी असतील, शीख बांधव असतील, यांच्यावर सातत्याने अत्याचार अन्याय केला जातो. त्याला कंटाळून काही नागरिक पाकिस्तान सोडून भारतात येतात आणि ते इकडे वास्तव्य करतात. मग सुरुवातीला यांना व्हिजिटर व्हिसा घ्यावा लागतो आणि व्हिजिटर व्हिसा घेतल्यानंतर काही दिवस भारतात घालवल्यानंतर ते दीर्घकालीन व्हिसासाठी अप्लाय करतात आणि दीर्घकालीन व्हिसा त्यांना मिळाल्यानंतर मग त्यांना भारताचं नागरिकत्व काही वर्षांनी प्रदान केलं जातं. आता मध्यंतरी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला होता, म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधले जे गैरमुस्लिम, म्हणजे मग त्यामध्ये हिंदू असतील, शीख असतील, बौद्ध, इसाई, पारसी अशा धर्मातले जे काही नागरिक आहेत, ते जर भारतात आलेले असतील आणि त्यांना भारताचं नागरिकत्व मिळवायचं असेल तर त्यांना CAA म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, जो भारत सरकारने नुकताच पारित केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आता केली जात आहे, या ऍक्ट नुसार त्यांना भारताचं नागरिकत्व प्रदान करण्यात येतं. त्यानुसार त्यांना आता 5 वर्ष भारतात राहण्याची अट टाकण्यात आलेली आहे. म्हणजे सार्क व्हिसा धारक एकही नागरिक सद्यस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये नाहीये, ही बाब प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की व्हिजिटर व्हिसा आणि सार्क व्हिसा मध्ये नेमका फरक काय आहे? तर सार्क व्हिसा ही संकल्पना मुळात अशी आहे की जे दक्षिण आशियातले 8 देश आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या 8 देशांमध्ये प्रादेशिक सहयोग त्यांचा एकमेकांमध्ये राहावा म्हणून या देशांनी सार्क व्हिसा ही एक संकल्पना अंमलात आणलेली होती. आणि 1992 मध्ये इस्लामाबाद मध्ये जे 4थं शिखर संमेलन या आशियाई संघटना देशांच्या संघटनेचं झालं होतं, त्याच्यामध्ये एकमेकांमधलं सामंजस्य कायम राहावं म्हणून सार्क व्हिसा देण्याचा निर्णय या देशांनी घेतलेला होता आणि त्या अंतर्गत 1992 पासून हा सार्क व्हिसा दिला जातो. मग हा सार्क व्हिसा नेमका कोणाला मिळतो? तर याच्यामध्ये हे जे 8 देशांची नावं आता मी घेतली, तर या 8 देशांमधले प्रतिष्ठित नागरिक असतील, न्यायाधीश असतील, पत्रकार असतील, व्यापारी असतील किंवा मग नेते मंडळी असेल, यांना जर काही महत्वाच्या कामानिमित्त या देशांमध्ये ये जा करावी लागत असेल तर त्यांना हा सार्क व्हिसा लागू केला जातो. सार्क व्हिसा म्हणजे ही एक प्रकारची विशेष सवलत आहे आणि या विशेष सवलती अंतर्गत जर कोणी आता सद्यस्थितीमध्ये भारतात असेल तर पहलगाम हल्ल्यानंतर त्यांना भारत देश सोडावा लागणार आहे. सार्क व्हिसा अंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या एकही पाकिस्तानी नागरिक नाहीये, त्यामुळे सद्यस्थितीमध्ये जे व्हिजिटर व्हिसा आणि दीर्घकालीन व्हिसावर राहणारे नागरिक आहेत त्यांना भारत सोडावा लागणार नाहीये, ही बाब सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. आता एकूणच दोन्ही देशांमधले जे काही संबंध ताणले गेलेले आहेत त्याचा नेमका परिणाम सिंधी बांधव असतील किंवा काही शीख बांधव असतील त्यांना कशा पद्धतीने फेस करावा लागणार आहे, हा देखील मुद्दा आपण थोडा विस्ताराने समजून घेतला पाहिजे. ज्यावेळेस केंद्र सरकारने सार्क व्हिसा अंतर्गत असलेल्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश जारी केले, त्यानंतर आम्ही जळगाव जिल्ह्यातल्या जे सिंधी असोसिएशन आहे त्यांचे काही पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि त्यांना या साऱ्या गोष्टींचा त्यांना काय परिणाम फेस करावा लागणार आहे, त्यांच्या नातेवाईकांना काय परिणाम फेस करावा लागणार आहे, त्या दृष्टीने चर्चा केली. तर त्यातून एक बाब अशी समोर आली की पाकिस्तानातला जो सिंध प्रांत आहे, मग त्यातला कराची, सखर, डेरकी, कंदकोट या भागांमध्ये राहणारे जे सिंधी बांधव आहेत ते भारताशी कायम त्यांचा संबंध येतो, त्यांचे नातेवाईक या ठिकाणी राहतात. त्यामुळे आता दोन्ही देशांमधले जे संबंध ताणले गेलेले आहेत, साहजिकच येण्या जाण्यावर प्रतिबंध असतील, त्यामुळे त्यांना देखील या साऱ्या गोष्टींचा फटका सहन करावा लागणार आहे. दुसरी गोष्ट आहे की पाकिस्तान आणि भारताच्या व्यापारासंदर्भात देखील आता बऱ्याच मर्यादा येणार आहेत. भारताने जी पाकिस्तानची कायदेशीर नाकेबंदी केली त्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत व्यापार करण्यास मनाई असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे एकूणच पाकिस्तानातून आपल्या भारतात जो प्रामुख्याने व्यापार होतो तो ड्रायफ्रुट्स असतील, कपडे असतील, अशा गोष्टींचा व्यापार होतो, तर त्यावर आता बंधनं येतील आणि साहजिकच आता दोन्ही देश व्यापार करण्यास सहमत नसतील, ही बाब तितकीच महत्वाची आहे. विशेष म्हणजे सिंध प्रांत आणि भारताचा हा खूप पूर्वीपासून जवळचा संबंध राहिलेला आहे. सिंधी बांधव जे आज भारतात आहेत, ज्यांच्याकडे भारताचं नागरिकत्व आहे, तर अनेक त्यांचे जे धर्मगुरू आहेत, म्हणजे त्यात आपल्याला काही नावं घेता येतील, जे बाबा हरदासराम, ज्यांची वर्षाला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये वर्षी महोत्सव असतो. जळगाव जिल्ह्यात तो मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. वर्षी महोत्सवासाठी
फक्त पाकिस्तानच नाही तर देशभर आणि इतर जगातले इतर देशांमधले सिंधी बांधव हे जळगावात येतात आणि हा उत्सव ते साजरा या ठिकाणी करतात. त्याचप्रमाणे सच्चो सतराम म्हणजे साई सादराम म्हणून एक सिंधी धर्मगुरू आहेत, त्यांचा देखील भक्तगणांचा मोठा आकडा सध्या भारतामध्ये आहे. जळगाव जिल्ह्यातही तो आहे. त्यामुळे वर्षातून ज्या ज्या वेळेस गुरुपौर्णिमा असेल किंवा मग वर्षी महोत्सव असेल, अशा महोत्सवाच्या वेळेस अनेक सिंधी बांधव पाकिस्तानातून भारतात येतात. तर कुठेतरी या साऱ्या विषयामुळे त्यांना देखील आता बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. या साऱ्या विषयासंदर्भात पोलीस प्रशासनाचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील आपण जाणून घेऊया. जळगाव जिल्ह्यामध्ये जे आहेत ते नागरिक जे आहेत पाकिस्तान नॅशनल आहेत ते जे आहेत ते फक्त टुरिस्ट विजावरचेच आहेत आणि सार्क विजावर आपल्याकडे कोणीही नाही. आणि टुरिस्ट विजावर जे आहेत ते सुद्धा प्रॉपर त्यांचं व्हेरिफिकेशन करून केलेले आहेत. काही रिन्युअल म्हणजे एक्सटेन्शनसाठी जे आहेत प्रोसेसमध्ये आहेत त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत. आणि LTV जे आहेत सिटिझनशिप आहेत काही, त्याच्यात सिटिझनशिपसाठी 2 आहेत आपल्याकडे आणि सिटिझनशिप व्हेरिफिकेशनसाठी 19 आहेत. सध्या जे LTV एक्सटेन्शन साठी जे आहेत रेग्युलराईज करण्यासाठी तसे 327 प्रकरणं आपल्याकडे आहेत. या बाबतीमध्ये गव्हर्नमेंटकडून ज्याप्रमाणे निर्देश येतील आपल्याला त्याप्रमाणे आता कारवाई करण्यात येईल. किती लोक आहेत सर आपल्याकडे व्हिजिटर्स विजावर टुरिस्ट विजावर 327 आहेत आणि आता त्याच्या एक्सटेन्शनसाठी 12 प्रस्तावात आलेले आहेत नवीन. येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारकडून आता नेमक्या काय मार्गदर्शक सूचना या संदर्भात जारी करण्यात येतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्स सेक्शन मध्ये तुम्ही तुमचं मत नक्की नोंदवू शकतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतचे YouTube चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.